लीळाचरित्र लीळा क्रमांक 129. भटा वागारा ढीला करणे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना बेलापुरी अवस्थान होते. पलीकडून दुरून भटोबास उदास पावले टाकीत येत होते. ते सर्वज्ञांनी पाहिले आणि म्हणाले, म्हाया ब्राह्मण येत नाही, वानराची पावलं पहा सरळ पडत नाहीत. उदास झाला माझा वानरा. एवढ्यात भटोबास आले, श्रीचरणी मस्तक ठेवून दंडवत घातले आणि म्हणाले, जी मी म्हाईंभटाकडे गेलो तेव्हा ते कुडो घेऊन वाण्या व्यापाऱ्यांना धान्य मापून देत होते. मी त्यांना म्हणालो, म्हाईंभटो, सर्वज्ञांनी तुम्हाला बोलावू धाडलं आहे, तुम्ही चला. मग ते म्हणाले, भटो, मी द्रव्य मागण्यासाठी घरी गेलो तर घरच्या मंडळींनी मला द्रव्य दिलं नाही. मग माझी जुनी वखार उघडली. वाणी व्यापाऱ्यांकडून आगाऊ रक्कम घेऊन त्यांना हे धान्य मापून देत आहे. आपण म्हणत असाल तर हे असंच सोडून येतो, मी काय करू? त्यांनी मला विचारलं. मग मी म्हणालो, ते मी कसं सांगू तुम्हाला? मला जो निरोप सर्वज्ञांनी सांगायला सांगितला तो मी तुम्हाला सांगितला. तुमचा निर्णय तुम्ही घ्या. मग ते म्हणाले, मी व्यापाऱ्याकडून आगाऊ द्रव्य घेतलं आहे. हे धान्य त्यांना विकून जे द्रव्य मिळेल ते घेऊन मी येतो. आपण आता जेवून जा. मग मी म्हणालो, मला राहता येणार नाही, मी जातो म्हणून आलो जी. हे ऐकून सर्वज्ञ म्हणाले, अगा तू म्हणाला असतास हे तसंच सोडून या तर तो आला असता आणि अनिष्ट क्रियेपासून वाचला असता. किंगा ऐसे गा जीव. जीवाचा वागारा नावेक ढिला करो नये, जरी केला तरी आणोनी आन करिता वेळची न लगे. वानरेया जीवाचा स्वभाव असाच आहे. त्याला थोडीशी जरी सूट दिली, नियमबाह्य स्वातंत्र्य दिलं, तर भलतम सलत स्वैच्छिक स्ववासनेचे कर्म करायला वेळ लावणार नाही. आम्ही त्याला द्रव्य आणायला सांगितलं, जेथून मिळण्याचा संभव होता तेथे नाही मिळालं तर त्याने परत यायला पाहिजे होतं, पण स्वमतीने क्रयविक्रय करू राहिला. दणव प्रणाम जी. आपण हा संदेश धर्मशास्त्र लिया वाचण्यासाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.